यामध्ये 25 वर्षात 3च गुलाल, 25 वर्षात फक्त 3. तुम्हाला असं नाही वाटलं की मी हे जे करतोय 3च गुलाल आले तर ह्यामध्ये हे कुठेतरी नको आता बास झालं असं वाटतं? बरेच जण सांगतात अरे हे बैल विक म्हशी घे. नांगरणी स्पर्धा कोकणातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनावर अधिराज्य गाजवणारा खेळ. या खेळाशिवाय अनेकांना काही सुचत नाही आणि या खेळाशिवाय काही दिसत नाही. पण जे स्वतःला खरे बैलगाडा आणि नांगरी शर्यत प्रेमी म्हणवतात यांना खरंच या खेळाचा इतिहास माहिती आहे का? आज आपण घेऊन आलोय एक भन्नाट चॅलेंज. आणि तो चॅलेंज अशा प्रकारे आहे की 5 अवघड प्रश्न आणि 5 सोपे प्रश्न, प्रत्येक बरोबर उत्तराला 100 रुपये रोख. पण चूक झाली तर मग माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं, पुढच्या प्रत्येक व्हिडिओ पाहायच्या. चला तर सुरुवात करूया ह्या व्हिडिओला. अजून एक विषय मित्रांनो, या बैलांना जीवापाड जपणारा हा त्यांचा मालक, त्याचीही मुलाखत घेणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत त्यांची मेहनत आणि कष्ट. कुठून आलात तुम्ही? मला तुम्ही आता बैलगाडा प्रेमी आहात ना तुम्ही? किती बैलगाडा प्रेमी आहात? म्हणजे खूप, म्हणजे आता लहानपणापासून फक्त बैलगाडा बघताय. मग माझ्याकडे एक चॅलेंज आहे तुमच्यासाठी. तुम्हाला 100 रुपये भेटतील. मी फक्त तुम्हाला 2 प्रश्न, आता तुम्ही लहान आहात म्हणून तुम्हाला 2 प्रश्न विचारणार, ते पण फक्त बैलगाडा शर्यतींविषयीच. त्यांची तुम्ही जर बरोबर उत्तर दिलीत तर मी रोख रुपये 100 रुपये तुम्हाला देणार. कराल काय? विचारू काय? पण पुढचं आहे का? तुमच्याकडे फोन आहेत का? तिघांकडे पण आहेत? तुझ्याकडे एकट्याकडे? तर आता माझा पहिला प्रश्न असा आहे, सोपे विचारू की कठीण विचारू आधी तुला? आहे का? आधी आपला चॅलेंज अशा पद्धतीत आहे, जर तू प्रश्नांची उत्तरं दिलीच नाही तर माझ्या चॅनलला तुला सबस्क्राईब करायला लागेल बघा. आणि मागच्या पण व्हिडिओ किंवा पुढे मी कधी पण टाकेन, कधीच अनसबस्क्राईब न करता माझे व्हिडिओ बघत राहायला लागेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या पद्धतीत दिलं ते काय बरोबर नाहीये, तुला एवढं माहिती नाही तुझ्या वयानुसार. दुसरा प्रश्न असा आहे की तुला माहिती आहे आपल्या बैलगाडा शर्यतींवर बॅन किंवा सर्वोच्च न्यायालयाने बंद करायचं कधी सांगितलं होतं माहिती तुला? कोणत्या वर्षात? मला तरी माहिती आहे दादा. 2007 साली. आणि उच्च न्यायालयाने परत चालू करायचा निकाल कधी सांगितला? 2008. एका वर्षात बघा नक्की कोण आहे. आपला चॅलेंज असा होता, या चॅलेंज मध्ये जर प्रश्नांची उत्तर बरोबर दिली 1 किंवा 2 तर मी 100 रुपये देणार होतो. नाही दिली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागणार तुला. ए दादा, फोन कुठे आहे? किशात आहे ना फोन? मग माझं नाव घेऊन ठेव, सबस्क्राईब करून ठेव. आता तू वयाच्या कितव्या वर्षापासून या बैलगाड्या शर्यतीमध्ये घुसलाय? 9व्या वर्षापासून. कुठं होतास तेव्हा तुम्हाला सांग? 5वीला होतास. कसा काय याड लागला याचा? म्हणजे वाडीली अशी पोरं जायची बैल घेऊन मैदानात, तर मग त्यांच्यासोबत जाऊन असा वेळ लागला. म्हणजे तुला या बैलगाड्या शर्यतींबद्दल एवढा म्हणजे बऱ्यापैकी काय विषय झाले होते तुला माहिती आहेत काय? थोडक्यात तसे एवढे पण फार जुने काळातले नाही माहित, पण आता ट्रेनिंग केलं तर माहिती. म्हणजे रिसेंटली तुझ्या वयाच्या ह्याच्यानुसार तुला ते मागे विषय झालेले ते माहिती असतील. हा, एवढे सगळेच काय मला माहित नसतील, पण जे माहिती आहे ते मी सांगू शकतो थोडं. घाटमाथ्यावर होणाऱ्या शर्यती आणि आपल्या कोकणातल्या नांगरी स्पर्धा यामध्ये फरक काय? आपल्या आता जर तुम्ही म्हणायला गेलात तर घाटावरती होणाऱ्या शर्यती आणि आपल्या कोकणामध्ये होणाऱ्या यामध्ये खूप फरक आहे. घाटावरती तुम्ही बघायला गेलात तर एका टायमाला 1000 जोड्या देखील पडू शकतात एका दिवसाला. पण आपले कोकणातल्या इकडे एवढे सहसा चालू होते, कारण तिकडे घाटावरती बघायला गेला तुम्ही तर 7 वाजता स्पर्धा चालू होतात. आपल्या इकडे 9, 10, 11, 12 काय तरी पण स्पर्धा चालू होत नाही. अजून काय तू वेगळा फरक सांगू शकतोस? घाटावरती म्हणायला गेला तर मथुर, बाकासूर हे मोठमोठे नंदी आहेत, त्याच्यामुळे जरा तिकडे बघण्यात जरा म्हणजे आनंद वाटतो. मग चल, तू आता त्या मोठ्या मोठ्या बैलांचं नाव घेतलंयस जे प्रख्यात आहेत, ते एवढे विशेष काय आहे ते तू सांगू शकशील का? मथुरचा विचार केला तर मथुर बिनजोडचा बादशाह आहे, त्याने आजपर्यंत खूप सारे बिनजोड मारलेत. आणि बाकासूरचा विचार केला तर बाकासूर 3 फेऱ्याचा बादशाह आहे. मला सांग, बिनजोड म्हणजे काय नेमका विषय? बिनजोड म्हणजे 2 अशा जोड्या असतात, त्यामध्ये म्हणजे जोड्या पलवतात. इकडे 2 बैल आणि त्या साईडला 2.
रेस टाइप. हा. असं नाही की किती सेकंदात आलं, किती सेकंदात दुसरा सेकंदात देखील मैदान होतात घाटावर. हा, पण आता हे तुम्ही बिनजोडचा बोलला. हा. मागाशी तुला प्रश्न विचारला कारण का माझ्याकडे आता 100 रुपये कॅश नाहीये. तुला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाने कितव्या म्हणजे कोणत्या साली आपल्याला ह्या बैलगाडा शर्यती परत चालू करायचा निर्णय दिला? बघ तुझ्या 2000 हा. माझ्या माहिती तर एवढा काय आठवत नाही. 2009 साली का काहीतरी तू हारलाच असेल. मान्य करतोस? हारलाच मान्य? हा? मोबाईल आहे तुझ्याकडे? नाही. काय आयडी सांग, मी फॉलो करतो. नाव काय? माझं नाव सचिन संतोष धानावडे. मित्रांनो खूपच छान अशी उत्तरं दिली आहेत. एवढी उत्तरं एक्सपेक्ट नव्हती मला त्याच्या वयानुसार आणि त्याच्या पण आवड तर आहे, आवडीनुसार त्याला माहिती पण आहे. गाव कोणतं? मिरवणी मिरवणे. दत्तवाडी. तर धन्यवाद तू असे उत्तर दिल्याबद्दल. त्या खांद्यावर हे आहे ना पण जड आहे ना. चालेल, जरा दोन मिनिटं. इकडे मित्रांनो आता बघताय हा जो जॅकी आहे त्याचा नंबर आलाय, त्याला आपण विचारूया. दादा एक मिनिट फक्त एक मिनिट. नाव काय तुझं? यश भाई देवकर. भाई देवकर. आता नंबर किती आलाय तुझा? 6वा नंबर आलाय. घाटी की आपल्या गावठीमध्ये 6वा नंबर आलाय. तरी आता तुला बक्षीस किती आहे तरी काय सांगू शकतो? आम्ही काय बक्षीस काय कधी बघत नाही. हा. आणि आम्ही कसं माहितीये का, आम्ही नावासाठी खेळतो, बक्षीसाठी खेळत नाही. हा. किती वर्षापासून तू या बैलगाडा मला शर्यतीमध्ये 4 आहेस? वर्ष झाली. 4 वर्ष झाली. 4 वर्षापासून पहिला नव्हताच. माझा तो वेळ कधीपासून लागला तुला? मला माझा गुरु म्हणजे राजू लाड. राजू लाड. हा. तू जॅकी आहेस ना आता? मी जाकी हो. मग तू शिकवलं त्यांनीच शिकवलं तुला? त्यांनी शिकवलं मला. टेक्निक दिली त्यांनीच. त्यांनी सर्व केलं. तुला माझ्याकडे 4 प्रश्न आहेत. माझा चॅलेंज व्हिडिओ आहे तर तो फक्त दोन प्रश्न विचारतो तुला. आपला चॅलेंज व्हिडिओ असा आहे की माझं युट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये जर तू 2 प्रश्नाची बरोबर उत्तर दिलीस तर मी तुला शिरोक रुपये 100 रुपये देणार. ठीक आहे? एक कठीण प्रश्न आणि एक सोपा प्रश्न. जर तू नाही देऊ शकलास, हारला, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तू व्हिडिओ बघायचा. ठीक आहे? तर आपला प्रश्न असा आहे की तुला बैलगाडा शर्यती आपल्या बॅन कधी झालेला, कोणत्या वर्षात झालेला? बँड म्हणजे आपल्या एक मिनिट फोन आला. हा, पहिला प्रश्न आता विचारला तो बॅन कधी झालेला, कोणत्या साली झालेला? 8 ते 9. 8 ते 9. मग सर्वोच्च न्यायालयाने नंतर बॅन नंतर काढलं कधी? बँड म्हणजे मला तेवढं आठवत नाहीये. हा, परत सुरुवात करायला. हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाहीये ना, आहे हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, हा. पण ते त्यानंतर मग ते काढलं. परफेक्ट 10 उत्तर पाहिजे असं. 10-12. 100 रुपयाचा प्रश्न आहे. 10-12. काहीतरी फिक्स सांग. ते काही एवढं आपल्याला आठवत नाही. मी तुम्हाला सांगतोय ना. हारला. नाही 10-12. 10-12. ठीक आहे, चल दुसरा प्रश्न विचारतो मी तुला. आपल्या कोकणामध्ये ह्या बैलगाडा शर्यती कधीपासून सुरू आहे, किती वर्ष झाली? पहिली कोणी सुरू केली आणि तेव्हापासून आज किती वर्ष झाली? नाही म्हटला तर किती वर्ष माहितीये का, यायला हा फोन बघायचा. मित्रांनो जॅकीचा नंबर आलाय म्हणून आम्ही झाला. तर बघताय गावठी गट. तर पहिला प्रश्न असा होता की नांगरणी स्पर्धेला आपल्या कोकणात कधीपासून सुरुवात झाली, किती वर्ष झाली तुला सांगते? असं नाही मला सांगता येत. म्हणजे पहिला उत्तर नाही भेटलेला आहे. दुसरा प्रश्न, आपल्या कोकणात या नांगरणी स्पर्धा आणि घाटी स्पर्धा यांच्यामध्ये तुला फरक काय माहिती आहे? म्हणजे असं 1-2 फरक सांग. मेन आपण कोकणातली आपल्या ह्या चिखलनागरली स्पर्धेतली वेगळीच मजा आहे. आहे, प्रेम आहे कोकणातल्या स्पर्धेवर, प्रेम आहे असतं त्यामध्ये. तर आता तूच आता तुझ्या हाताने सबस्क्राईब कर, तुला जायचं असेल लवकर. दाखव व्हिडिओ दाखव. कर. मित्रांनो सबस्क्राईब झाले. तुझं नाव काय दादा? सौरभ सोलकर. धन्यवाद तू आपल्याला एवढं मुलाखत दिल्याबद्दल. आणि तुला खूप काही माहिती आहे, पण कसं आता एवढ्या गडबडीतून येणं हे सगळं लक्षात ठेवणं नाही, फक्त आनंद घेत राहणं आणि ही मजा करणं आणि या स्पर्धेत खेळत राहणं, एवढीच मजा. बरोबर ना? धन्यवाद. चला, आपल्या ह्या नांगरी स्पर्धा आपल्या कोकणात किती वर्ष झाली चालू झालेत, म्हणजे केव्हापासून चालू झाले आणि कोणी चालू केल्या? याला जवळजवळ 20-22 वर्ष झाली. हा, सरणगाव आहे.
तिथे चालू झाल्या सरण गावात सरण गावात मागजन सरण पहिली स्पर्धा पहिली स्पर्धा कोणी चालू केलं हे सांगू शकता तुम्ही? त्या मालकाचं नाव तर सांगू शकत नाही पण कोण? गोटेकर संतोष गोटेकर. आणि आता ह्या बैलगाडा शर्यतींमध्ये एक प्रख्यात नाव म्हणजे तुम्हाला माहिती असेल जे आता नाही आहेत त्यांचं नाव बघा आमच्या वयानुसार सांगायला गेलात ना हा. तर एक आबा गुरव आरवलीकर हा. परत चव्हाण डवळचे अंबारखनी गावचे हा. सुर्वे हे नामांकित तेव्हा हा. म्हणजे घाटे बैल म्हणजे आम्हाला जेव्हा नाद नव्हता त्यांची बैल बघायला जायचो आम्ही त्यांचे बैल बघून हा आम्हाला नाद लागला. आमची बैल होती पण ती शेतीच्या कामाची होती. आता आम्ही शेती करत नाही तरी आमच्याकडे 4-4 बैल आहेत असं. मग ह्याच्या पलीकडे ही आमच्या नजरेतली माणसं आहेत तेवढंच सांगू शकतो. तेवढं मला विचारायचं महाराष्ट्रात जे परिपूर्ण म्हणजे असं नामांकित पण आता ते नाही आहे त्यांचं नाव सांगू? पंढरीशेठ फडके. माझं म्हणणं काय आहे घाटी घाटी हा. जो बैल घाटावर उतरला हा. तो घाटी. हा. या कोकणात कसं चाललंय गावठी बैल म्हणजे गावठी बरोबर. तो केवढा असणार आहे एवढा. हा. आजला आड घाटी आता आमचे बैल आहेत नाही हा. ते केवढे आहेत हा. घाटी गावठी बैलांपेक्षा दोन एक मूठ उंच आहे. उंच आहेत. हा, आणि घाटावरनं जी बैल येतात हा. ती आमच्या बैलांपेक्षा उंच हा. आहेत. ती घाटीच आणि ही पण घाटीच. गाठीच. पण ती लोक हे कोकण आमचे- आहे. हा कोकणात हे शेतकरी काय करतात हा, की तो आडघाटी बैल हा. आडघाटी घाटी शब्द आला तिथं तो घाटी बैल झाला. बरोबर. हा मग ते वरून आणून त्या गावठी बैलांवर जो अन्याय होतो ना हा. तो आम्हाला पटत नाही. तुमचं उंची- म्हणणं काय नेमकं? आमचा इथला कोकणातला बैल असेल हा. तर तो 5 फूट होते नाही तर 7 फूट होते. हा. त्याचा जन्म इथं झाला असेल. हो. भले या तालुक्यातनं तुम्हीच घेणार खरेदी करणार बरोबर किंवा जिल्ह्यातनं करणार. बरोबर. जर कोकणातला आहे तर आम्ही जर भांडलो तर हा कोकणातला नाही आहे बैल हा. तर तुम्ही तो ज्याच्या घरी जन्मलाय तो म्हणजे तो मालक सांगणार सांगतो. पाहिजे. तशी आम्ही बैल आणलेली आहेत बरोबर. हा की बाबा उद्या मैदानात गेलं ह्या बैलावर ऑब्जेक्शन आलं तर तो मालक नेण्याची आपली ताकद पाहिजे. कारण ह्या घाटी बैलांपेक्षा गावठी बैल उंच होतात. पण आजला कसं झालंय ही बैल घाटावर आणतात आणि गावठी बैलांवर अन्याय होतो. आडघाटी म्हणजे तो घाटी शब्द आला तिथं तो घाटीच बैल घाला पाहिजे. म्हणजे कुठेतरी फसवणूक होती. ही गावठी बैलांसाठी. आज आमची गावठी बैल पण आहेत हा. म्हणून आम्ही काय बोलत नाही. पण माझ्यासाठी मी बोलत नाही. हा. हे 100-200-250 घाटी बैलांपेक्षा 150 गावठी जोड्या येतात गावठी. आणि घाटी आमच्या किती येतात 30-35. पण त्याच्यात हे आडघाटीवाले येऊन नंबर मारून जातात. मग इथल्या शेतकऱ्यांनी जी स्पर्धा चालू केला किंवा गावठी नांगरवाल्यांनी जी स्पर्धा चालू केली त्याचं काय त्याला काही झिरो किंमत आहे. आणि तुम्ही वर्ण बैल लाखाची अंत्याने पळवताय. पळवा आमचं नाही म्हणणं नाही पण तुम्ही ते घाटीत पळवा ना. जो घाटी शब्द लागला तो बैल घाटीच झाला पाहिजे. गावठी तो गावठीच. चिखलातला ह्या कोकणातला बैल तो कोकणी म्हणजे तो गावठी म्हणजे गावठी. त्या बैलाला जो शब्द लागला घाटावरनं बैल आला आडघाटी म्हणजे तो काय आला घाटी झाला. कोकणातनं माणूस वरती राहायला गेला तर त्याला कोकणीच म्हणतात. त्याला वर घाटावर गेला घाटी म्हणतील काय नाही म्हणणार. मग तो घाटावरचा माणूस खाली आला त्याला आपण घाटीच म्हणणार ना. मग तो बैल पण तसाच आहे. वरनं खाली आला की तो घाटी म्हणजे घाटीच. त्यानं घाटीतच पळायचं. तुम्ही बैलांची कशी जोपासना करता किंवा काय आहे ना आता आज नंबर होते तुम्ही 7 महिन्याचं वासरू 5 महिन्याचं आणलं होतं. तो मालक मला देत होता नव्हता घाटावरून हे तुमच्याकडे मरेल काय होईल तरी पण मला ते असं डुसकी तू मला घेऊन चल. मी दुसरी बैल खरेदी केली होती पण ते वासरून असं गल्यात बांधले ते मला मारे. तर मी त्याला काय बोललो हेच दे मला. तो मला दे मित्रच होता म्हणतो नेऊ नकोस तू ते मरल तुझ्याकडे काय करणार आहे ते जानेवारीच्या महिन्यात. मग तो हे 5 महिन्याचं असं तुला बोल मेलं तर माझ्यावर. आता ते मला ने सांगतंय जगायचं असेल तर माझ्याकडे जगल नाही तर मरल. त्या बैलाची मी मेहनत केली. माझी एक 75 हजाराचा बैल होता आणि एक 35 हजाराचा बैल होता. हा त्याच्यात मी एक 7 महिन्याचं वासरून एक 5 महिन्याचं वासरू आणलं. तो छकड्यात त्यानं 17 महिन्याचा होता तेव्हा पण पेडांब्याच्या मैदानात गुलाल केला होता. 17 महिन्याचा होता. आजपर्यंत तुमच्या ह्या कारकिर्दीत तुम्ही जे हे करताय बैलगाडा शर्यतीमध्ये तुम्हाला जो नाद आहे त्यामध्ये तुम्ही किती नंबर काढले जवळपास सगळे मिळून छकडा पकडा किंवा ह्यामध्ये? 25 वर्षात 3च गुलाल. 25 वर्षात फक्त 3. तुम्हाला असं नाही वाटलं की मी हे जे करतोय 3च गुलाल आले तर ह्यामध्ये हे कुठेतरी नको आता बास झालं असं वाटतं? बरेच जण सांगतात अरे हे बैल विक म्हशी घे म्हशी तुमच्या घाला तिकडं आम्हाला दूध नको आम्हाला बैल घरात नाही आम्हाला झोप नाही. मित्रांनो बघताय बैलांवर प्रेम किती आहे. तुम्हाला पहिल्या म्हटल्याप्रमाणे की तो दिसला नाही तर झोप पण नाही आणि जेवण पण नाही. बैलांवर इतकं प्रेम असतं आपल्या या बैलगाडा शर्यती प्रेमी व्यक्तींचं किंवा माणसांचं ह्या उत्तरावरनं तुम्हाला दिसतंय. तर धन्यवाद तुम्ही उत्तर दिल्याबद्दल. तुमचं खूपच म्हणजे तुम्हाला खूप अनुभव आहे तुमच्या या शर्यतीबद्दल. मला एवढा अभिमान वाटला की तुम्ही आमच्या जवळ आलात आणि आमची अपेक्षा होती या पोरांना मी पण बोललो कधीतरी आपल्याकडे असे कुटुंबाले जातात आपल्याकडे कोणतरी यायला पाहिजे. पण आज ना गुलाल पण लागला आणि मनातली अपेक्षा पण पूर्ण झाली. म्हणजे 2 आमच्या गाडीत गेल्या त्या लक्ष्मीच आहेत म्हणायचं.
थँक्यू. बस असं आहे. आणि का आम्ही असं नाही की गुलाल भेटतो म्हणून येतो. हा. आज 25 वर्ष नुसती मैदानात पैसेच घालवतो आणि त्या बैलांना पाळायचं. अजून एक प्रश्न म्हणजे किती तरी तुमच्या 25 वर्षात किती तुम्ही त्या पैसा त्यात घातलेला असेल? अंदाज भाव कुठे? मी सांगत नाही, हा. तो 25 वर्षात सांगेल की हा. त्याच्या मोठ्या भावाने किती पैसे होते. किती 25 वर्षात? कितीतरी करोडो बंगला बांधला असता. बंगला बांधला नसता एवढे बैल असे फुकट दवरून आणायचो घेतला. नामांकित म्हणजे बैल आणला, बनवायचा त्याला, मग तो आवरायचा, झपायचा नाही आम्हाला, परत देऊन टाकायचा. आणायचा 50-60 हजाराला, परत समोरचा आवडला ना 20 मागू दे 30 मागू दे, आणे तो आण. परत आणल्यावर त्याला खाणं पाणी, घाटावरनं बैल आणायचं आणि त्याला पोसायचं ना. कोकणी कामचं म्हणजे तरी याचा आता माझा अजून एक प्रश्न, या 2 बैल आहेत तुमच्या आताही, हा. त्यांना महिन्याचा खर्च किती येतो? हा बघा, तुम्ही कमीत केलात ना, कमीत तर 7 ते 7 हजार. हा. आणि जर तुमच्या अपेक्षेच्या बाहेर केलात ना तर तुम्ही कराल तेवढा कमीच आहे, 25-30 हजारापर्यंत आहे. म्हणजे घरातलं एक लहान मुल असतं, त्या मुलं मुलाप्रमाणे अहो 2 बायका सांभाळाल पण एक ढोर बैल सांभाळू शकत नाही. खरं आहे. Thank you. खरंच तुम्ही तुमची उत्तरं पण एकदम सुसाट आहेत. तर छान वाटलं तुम्हाला तुमच्याशी बोलून, तुमचा अनुभव, तुम्ही एवढे जे 25 वर्ष या क्षेत्रात एवढी मेहनत घेताय, त्याचं आज फळ तुम्हाला भेटलंय, कुठे तुम्हाला आनंद पण झालाय. अशीच तुम्हाला यश मिळत राहावं अशी आपण देवाचरणी प्रार्थना करूया. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलात आपले बैलगाडा प्रेमी अशा पद्धतीत त्यांना वेळ आहे की काय सांगता येत नाही, त्यांच्याबद्दल शब्दच नाहीत, एवढं वेळ आहे त्यांना. वेळ म्हणाल तर त्यांची आवडती एक चांगल्या पद्धतीची म्हणाल तर त्यांचे एक बोलतात ना जिद्द आहे की किती अपयश होऊ दे तरी आपलं ह्या बैलांवरचं प्रेम किंवा या शर्यतींवरचं प्रेम त्यांचं कधी कमी नाही होत. एक त्यांचं एक विशेष कौतुक करू इच्छितो. हा व्हिडिओ चॅलेंज प्लस त्यांची मुलाखत, आता जे बैल जे राखणारी माणसं आहेत किंवा जे जॅकी आहेत किंवा बैलांचे मालक आहेत त्यांच्याविषयी होता. तर अशा पद्धतीत आपण सगळं दाखवलेलं आहे. ही मुलाखत आणि हा चॅलेंज व्हिडिओ थोडं कॉमेडी प्लस त्यांचे शब्द हे आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आपण असेच व्हिडिओ घेऊन येत राहू, अजून असे चॅलेंज व्हिडिओ पण घेऊन येत राहू. चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.